अकोला शहरात राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी येथील बारवर कारवाई केल्याने बार मालक संतापल्याचे दिसून येत आहे। कोणतेही कारण नसताना करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे स्पष्ट करून सर्व बार मालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज बार मालकांनी ठिय्या आंदोलन केले। विभागाने कालपासून शहरातील बारवर काही कारण नसताना हेतुपुरस्सर कारवाई केल्याचा बार मालकांचा आरोप आहे। यासोबतच अकोल्यातील खासगी हॉटेल आणि धाब्यांवर सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप अकोल्यातील बार मालकांनी केलाय। आज आम्ही सर्व अकोला जिल्हा बार असोसिएशन तर्फे मॅडमला बुटलेकिंग, अवैध विक्री, धाब्यावर जे लोक बसतात त्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो। पण हा विषय तर दूर राहिला, पण मॅडमनी इनडायरेक्टली आमच्या बारवाल्यांना धमकी दिली की बा याच्यानंतर त्या दोन अधिकारी त्यांना आदेश दिले की बा तुम्ही स्वतः जाऊन यांच्या प्रत्येक बारवर पहा काय होते काय नाही आणि याच्यावर कारवाई करा। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्हाला तसंही आमचे व्यवसाय खूप कमी झालेले आहे, त्यामुळे आम्ही सर्व बारवाले असं ठरवलं की बा आमच्या बारच्या चाब्या इथं एक्साइज ऑफिसला जमा करायच्या व आमचे व्यवसाय बंद करायचे। दादा, या अवैध बुटलेकिंग जे अवैध दारू व्यवसाय याच्यावर विभागाचं वचक आहे का? काहीच वचक नाहीये। आम्ही यांना आतापर्यंत 3 वर्षात 20 ते 25 निवेदन दिले, पण कोणत्याही धाब्यावर कारवाई झाल्याने अवैध विक्री खूप जोरदार चालू आहे। अकोल्याच्या वाईन शॉपवरून प्रत्येक वाईन शॉपवरून रोज 5 ते 10 लाख रुपयाची बुटलेकिंग होते, पण याच्यावर एक्साइज अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही। मागणी काय तुमची? आमची मागणी एकच आहे की बा अकोल्यातली बुटलेकिंग बंद व्हावी, धाब्यावर जी विक्री होत आहे ती पण बंद करण्यात यावी। एक तर धाब्यावाल्यांना सांगावं त्यांनी लायसन्स घ्या म्हणून। आज आम्हाला 11 वाजता बार बंद करतात आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत धाबे चालतात। आम्ही व्यवसाय कसा करायचा? आज पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारं आमचं डिपार्टमेंट आहे। आमच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू दिला जातो, पण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला आहे। 11 वाजता पोलीसवाला येतो, बंद कर रे, म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारे चोर बनलेले आहोत आम्ही आमच्या बिझनेसमध्ये। अकोला शहरातील सर्व बार आज बंद असणार आहेत। बार मालकांनी बारच्या चाब्या उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केल्या आहेत। आता उत्पादन शुल्क विभागानेच बार चालवावेत असा पवित्रा मालकांनी घेतलाय। या दरम्यान एक दिवस शहरातील सर्व बार बंद करण्याचा निर्णय घेऊन बार बंद करण्यात आले। आता वळूया पुढील बातमीकडे।